मुख्यमंत्र्यांची 11 वाजल्यापासून अनेक महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या. पहिली मीटिंग तर केंद्रीय अर्थ विभागासोबतच होती. ती सुरू झालेली आहे का त्याबद्दल सांगा. चार्ज घेतलाय का त्याबद्दल सांगा. एक आहे की ज्या क्षणी राज्यपाल महोदयांनी आमचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांना शपथ दिली त्या दिवशीच त्यांनी चार्ज घेतलेला आहे. त्याच दिवशी रात्री येऊन त्यांनी आपली पहिली कॅबिनेटसुद्धा घेतली आणि त्याच्यामुळे आज ते आपल्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. आणि आपली जी संस्कृती असते त्याप्रमाणे आपण देवाची प्रार्थना करून देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्या केबिनमध्ये जात असतो. आज ही केबिन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली झालेली आहे. आमच्यासाठी प्रत्येक कुठल्याही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये चला तुम्ही भारतामध्ये तर बाहेर एक केबिन असते राखीव आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं आमदार आणि खासदारांसाठी राखीव. आणि आम्हाला आनंद आहे की आमच्यासाठी राखीव असलेल्या केबिनमध्ये खूप वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा जातोय आणि तिथं थांबून मुख्यमंत्र्यांची भेट घेतोय. याचा एक सुखद अनुभव लोकप्रतिनिधींना जसा आला तसाच तो महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा येईल याची मला खात्री आहे. आज अत्यंत महत्त्वाची अशी मीटिंग आदरणीय आमच्या मुख्यमंत्री महोदयांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा आदरणीय सीतारामन मॅडमची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रासाठी काहीतरी ते निश्चितपणे मिळवतील याची आम्हाला खात्री आहे. एक गोष्ट अशी आहे की आत्ता मी त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि चर्चा करत असताना ते सर्वसामान्य माणसाचा कसा विचार करतात त्याचं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की आत्ता माझी चर्चा झाली 1 मिनिटापूर्वी आणि त्याच्यामध्ये रिक्षावाला म्हणून हिणवणारी जी लोकं कशी असतात. आणि साहेबांनी मला असं म्हणाले की आपल्याकडे एस टी स्टँड असतात आणि एस टी स्टँडवरून प्रवासी उतरला की तो रिक्षामध्ये बसून आपापल्या घरी जातो. म्हणजे दोघं एकामेकाशी संबंधित आहे. परंतु एस टीतून लोक येतात त्यांना मात्र छान आगार असतो. मात्र ते रिक्षावाले बाहेर तळमळत उभे असतात. उन्हामध्ये रिक्षा असतात, रिक्षा तापलेल्या असतात, त्याच्यामध्येच ते बसलेले असतात. आपल्याला तात्पुरता का होईना त्यांना असा निवारा छोटासा एस टीच्या आवारामध्ये करून देता येईल का हा सुद्धा विचार त्यांच्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यासाठी तो वेगळा प्लान आता ते बनवणार आहेत, योजना बनवणार आहेत. परंतु हा फरक असतो की रिक्षावाला म्हणून हिणवण्यामध्ये आणि रिक्षावाल्यांची दुःख समजणाऱ्यामध्ये हा फरक असतो आणि तो फरक महाराष्ट्राच्या जनतेला जाणवेल एवढंच या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना मी सांगितलं. आशीर्वाद घ्यायला जसं आम्ही एक मोठी लढाई आज जिंकलेलो आहेत मी सुद्धा आता शिर्डीला निघालो साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला. शेवटी आम्ही देवाला मानणारी लोक आहोत. आम्ही देवाकडे प्रार्थना करताना नेहमी महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रार्थना करतो. एक मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ घातलेलं आहे ते आपले रेड अलर्ट सगळीकडे पावसाचे जारी केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक मुख्यमंत्री की ज्यांनी प्रत्येक पालक सचिवाला त्या जिल्ह्यामध्ये पाठवलेलं आहे तिथला आढावा घ्यायला तिथल्या लोकांना दिलासा द्यायला. म्हणून याच्या पुढे येणारे शासन हे सर्वसामान्य लोकांचं आहे आणि सर्वसामान्य दिलासा देणारे शासन आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की अतिशय ज्येष्ठ अशा सनदी अधिकाऱ्यांचा मला फोन आला दिल्लीवरून. म्हणजे अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी माझं अभिनंदन एवढ्यासाठीच केलं की तुम्ही आमदारांनी जी लढाई दिली ती महाराष्ट्राच्या हितासाठी होती. महाराष्ट्राचा गाडा आता पुन्हा एकदा रुळावर येईल आणि महाराष्ट्राची जी पास्ट ग्लोरी ते मला पास्ट ग्लोरी म्हणाले इंग्लिशमध्ये म्हणजे महाराष्ट्राचं गतवैभव आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला प्राप्त होईल. ही प्रत्येक महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या माणसाची भावना आहे, व्यक्तीची भावना आहे. भारतामध्ये कुठेही राहो त्यांची भावना आहे आणि ती भावना याच्यामधून दिसली मला. एवढंच मला ह्या ठिकाणी सांगतो. आता तुम्ही म्हणालात काही वेळापूर्वी की मुख्यमंत्री दालनात जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा आनंद झाला. याच्या आधी हा आनंद पासून वंचित होते तुम्ही? हे बघा मी अनेक मुख्यमंत्री महोदयांबरोबर काम केलं. आता मी 13-14 वर्ष आमदार आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या मी कधीही जाऊ शकत होतो. वर्षावर कधी जाऊ शकतो असं मग ते विलासराव देशमुख असून दे, अशोकराव चव्हाण असून दे, कोणी मुख्यमंत्री असून दे आम्ही जाऊ शकत होतो. हे कसं असतं की ही एक मोकळीक असते आमदार खासदारांना फक्त की ते जाऊ शकतात. आणि ते का जाऊ शकतात तर ते लाखो लोकांचे प्रतिनिधी असतात म्हणून त्यांचा मान त्यांना मिळाला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आनंद व्यक्त करण्याचा आहे. तो आनंद आमच्या मनामध्ये आहे. पलीकडे जाऊन शब्द आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहोत की शिवसेना बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या सर्वांच्या तस्वीरी अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, एकनाथजी कोविंद राष्ट्रपती आणि महामानव डॉक्टर यांची तस्वीरी आहे. कुठेतरी म्हणण्यात आलं होतं की बाळासाहेब ठाकरेंचा वापर करू नका, त्यांचं नाव लावू नका. आज मुख्यमंत्री कार्यालयामध्ये थेट पाठीमागे त्यांच्या चेअरच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसतात. बाळासाहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. बाळासाहेब कोणाची प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये असतात. ते त्यांचं स्थान कोणीही काढून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब हे सर्वांचे आहेत आणि बाळासाहेब हे सर्वांचे राहणार.
ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त बाळासाहेब हे महाराष्ट्राचे होते आणि भारताचे सुद्धा होते, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती कोणीही बदलू शकत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तो 2 वेळा 3 वेळा वस्तुस्थिती सांगितली, कारण जे खरं आहे त्याला वस्तुस्थिती म्हणतात. आपको हिंदी में चाहिए बाई. दुसरा प्रश्न विचारतो असा की संजय राऊत थोड्या वेळापूर्वी असं म्हणत होते की 2019 साली जेव्हा सरकार आलं तेव्हा अनेक जण माझ्याकडे येऊन पायावर लोटांगण घालत होते. ठीक आहे, त्यावेळेस जेव्हा भाजपने जे आहे दगा दिला, त्यानंतर आम्ही सरकार आणलं, त्यावेळेस तुम्ही का नाही बंड केलं, त्यावेळेस का नाही बोललात तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. आता तुम्ही सगळे, आणि दुसरं मग ते म्हणतात की तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारणं सांगतात, काय ते एकदा ठरवा, तुमचाच गोंधळ होतो. एक तर असं आहे की अनेक गोष्टी राऊतांना माहितीही नसतात की काय चाललेल्या आहेत त्या. मी असं म्हटलं तर चुकीचं ठरेल, पण ते स्वतःला खूप जवळचे समजतात. तसं नसतं, ते खूप जवळचे पवारसाहेबांचे असतील. उद्धव साहेबांच्याबद्दल किती प्रेम करतात ह्याची मला खरोखर माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही हा विचार आज नाही सांगितला. मी स्वतः तर 4-5 महिने झाले आणि मला जेव्हा जाणीव झाली की शिवसेना धोक्यामध्ये येते, त्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू होते साहेबांचं मन वळवण्यासाठी. आणि हे आज सांगायचं, आम्ही का जाहीर सांगायचं, आमच्या नेत्याशी आम्ही काय बोलतो हे आम्ही जाहीर का सांगायचं. आम्हाला माहिती होतं की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आणि आम्ही हे आमच्या नेत्यांच्या कानावर घालणार. आम्ही राऊतांच्या कानावर का घालणार. आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालण्यापैकी मी कधीच नव्हतो. मी कधी मंत्री बनवा म्हणून उद्धव साहेबांना भेटलो असेल तर त्यांनी सांगावं, किंवा एकदा मंत्री होतो आणि दुसऱ्याला मंत्री करा म्हणून सांगायला कधी गेलं त्यांनी सांगावं. असं कधी होत नाही. मी जो लढा कोकणात दिला होता त्याचं लक्षात घेऊन त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा मंत्री केलं त्यावेळेला त्यांनी मला बोलवून सांगितलं की मी खरं तर तुम्हाला कॅबिनेट मंत्री करणार होतो, परंतु बरोबरची लोक आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केलं. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की मला थोडी कॅबिनेट मतं मिळाली, त्यामधली पहिली बाळासाहेबांच्या सहकार्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांवर प्रेम करतो. उद्धव साहेबांवर प्रेम का करतो, त्यांनी हे मला बोलून दाखवलं, मला आनंद झाला. कॅबिनेट मंत्रीपद गेल्याचा आनंद होता मला. भाजपने केंद्रीय म्हणजे कॅबिनेट मंत्री बनवलं असतं, कोकणचा इन्चार्ज बनवलं असतं, कारण मोदी साहेब स्वतः मला त्यांच्या हस्ते मी प्रवेश करणार म्हणजे बोलवलं होतं मला प्रवेश करायला. परंतु ते सोडून मी शिवसेनेमध्ये ज्याला आलो त्याला आमच्यासारखी लोक हे ऐकून घेण्यासाठी आली नाहीत. म्हणून मी राऊत साहेबांचं उत्तर दिलं. नंतर मी कोणाचं उत्तर देत नाही. आज सुद्धा सांगतो की तुम्ही एका खासदाराला ज्यावेळेला काढता गटनेते पदावरून, संपूर्ण महिला वर्गाचा तुम्ही अपमान करता. 5-5 वेळा ज्यांनी तुमचा झेंडा उंच त्या ठिकाणी ठेवला, खासदार झाल्या, आज त्या भावनाताईंना तुम्ही काढलं. आम्हाला दुःख आहे ना. आम्ही ज्याला कुठेही जातो भावनाताई आल्या तिथून येणार, माझी चौकशी करणार. आम्ही सुद्धा त्यांना ताई मानतो ना. खासदार आणि तुमचं राजकारण काय असेल ते असेल. तुम्ही शिंदे साहेबांना अगोदर काढलं पदावरून, गटनेते पदावरून, आणि नंतर त्यांना भेटायला तुम्ही मिलिंद नार्वेकरांना पाठवलं. हा न्याय होऊ शकत नाही. आधी जखम करायची आणि नंतर त्याच्यावर मलम लावायचं, असं ॲडवाईज करणारी जी लोक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेची हानी केलेली आहे. म्हणून आधी भावनाताईंना काढायचं त्या पदावरून, आणि भावनाताई तुमच्यापासून लांब जायला लागल्या किंवा आणि इतर खासदार जायला लागले, मग माणसं पाठवायची. ह्याच्यापेक्षा वेळी सावध व्हा. आपल्या लोक रागावून गेलेली आहे. आपण वडीलधाऱ्या माणसांच्या भूमिकेत चला, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा, एवढंच मी सांगेन. आणि मी काय सांगू शकतो, आम्ही छोटीशी लोक असतो, आम्ही काय सांगणार. दीपकजी हिंदी में बताइए ना, सरकार की नई शुरुआत हुई है. ठाकरे गटामध्ये काही नजरचुकीने निर्णय झालेले आहेत. भावनाताईंची गच्छंती नजरचुकीने झालेली आहे असं म्हणता येईल का? नजर चुकी, आता नजर कोणाची चुकली मला सांगता येणार नाही. मी कसं सांगू, ते राऊत साहेबच आहेत ना तिथले. त्यांचे जे पार्लमेंटरी लीडर आहेत ते संजय राऊतच आहेत. तुम्ही त्यांना विचारा त्यांची नजर चुकली काय, मला विचारू नका. सर अब हिंदी में बता दीजिए, नई शुरुआत हुई है सरकार की. नहीं देखिए, ये आपकी सोच है कि ये आज पदभार ले रहे हैं. जिस दिन गवर्नर साहब ने उनको शपथ दी, गोपनीयता की शपथ दी, वो शपथ लेने के बाद वो सीधा यहाँ आ गए मंत्रालय में और उन्होंने अपना पहला कैबिनेट लिया. तो उन्होंने तब से पदभार संभाला है जब उन्होंने शपथ ली. और उनके साथ फडणवीस साहब भी थे. दोनों इतने कर्तव्यदक्ष है कि अपना कर्तव्य वो निभाते हैं. दूसरी चीज़ ये है कि हम लोग एक संस्कृति से आते हैं, चाहे वो किसी भी हो, हिंदुस्तान की संस्कृति है, तो हम लोग एक छोटा सा पूजा करते हैं, भगवान का आशीर्वाद लेते हैं और फिर अपने नए ऑफिस में जाते हैं. हमारे यहाँ कोई नया घर बनाता है तो वो उसका वास्तु शांति करता है. वो एक कल्चर है इंडिया का. तो ये कल्चर है, उस हिसाब से वो आज सीएम ऑफिस में जा रहे हैं. तो एक छोटा सा पूजा था जो किया था कि आगे चल के उनके हाथ से महाराष्ट्र का बहुत बड़ा हित हो जाए. और वो एक ऐसे नेता है कि जो हमेशा दूसरे के बारे में सोचते. समझिए, उनको किसी ने रिक्शा वाला बोल के ये किया था, मतलब कम करने की कोशिश की थी. तो आज मुझसे वो बात कर रहे थे
कि हमारे वो रिक्शा वाले हैं, वो जो एसटी स्टैंड रहता है, तो एसटी स्टैंड से जो आदमी आता है वो तो लंबे डिस्टेंस से आता है, फिर वो रिक्शा में बैठ के अपने घर पे जाता है। तो हर एक एसटी स्टैंड के बाहर रिक्शा खड़ी रहती है, लेकिन वो धूप में खड़ी रहती है, जबकि उनको ज़मीन दी है एसटी ने रिक्शा खड़ी करने के लिए, लेकिन उनके ऊपर शेल्टर नहीं दिया। तो आज वो उनके बारे में भी सोचना। उनको रिक्शा वाला मत बोलिए, वो एक आम आदमी की तस्वीर है जो आगे आके आपके समझ में आएगा कि महाराष्ट्र में क्या परिवर्तन हो जाएगा। और मेरे एक बहुत बड़े अधिकारी से बात हो गई जो महाराष्ट्र में थे और दिल्ली में गए, तो उन्होंने मुझे बोला कि आज मेरे लिए भी एक बहुत खुशी का दिन है कि आज महाराष्ट्र की गाड़ी जो है वो पटरी पे आ गई। अब महाराष्ट्र की ग्लोरी वापस उनको मिल जाएगी। मतलब ये है कि महाराष्ट्र एक महान राष्ट्र है और उसका जो सम्मान है वो बढ़ाना है और उसकी जो पास्ट ग्लोरी है उसको वापस लाना है। और ये हर एक की चीज़ में, चाहे वो एक आदमी हो, जो गरीब आदमी, गरीब किसान हो, या वो बड़ा से बड़ा अफसर हो, हर कोई यही सोचता है कि एडमिनिस्ट्रेशन की तरह चलना चाहिए और महाराष्ट्र को प्रोग्रेस करना चाहिए। ये पॉलिटिक्स की कुर्सी नहीं है, ये एडमिनिस्ट्रेशन की कुर्सी है और वो कुर्सी सही ढंग में चलनी चाहिए और यही हमारे लिए लोकशाही में हमारा कर्तव्य है। दीपक जी, एक सवाल है मेरा कि आपका जो शिंदे गुट है वो और भी ज्यादा मजबूत हो रहा है, क्योंकि उद्धव ठाकरे के साथ जो विधायक है वो लोग भी आपसे जुड़ना चाहते हैं, इस तरह की जानकारी सामने आ रही है, उसको लेकर क्या कहेंगे आप? हमारा गुट बिल्कुल नहीं है, हम शिवसेना है और अगर शिवसेना प्रमुख चाहे तो कभी भी बोल सकते कि हमारे लोग हैं। अगर बाहर साहब होते तो वो शिंदे साहब को बुला लेते और उनकी पीठ थपथपाते और बोलते कि मेरे शेर ने आज महाराष्ट्र की गद्दी जीत ली है। ये उनका बड़ा हृदय था, तो बड़ा हृदय होना भी एक महाराष्ट्र की खासियत है, तो बड़ा हृदय दिखाना चाहिए। सर, कुछ जो विधायक है वो भी आप लोगों के संपर्क में हैं क्या, जो बाकी अभी तक नहीं? देखिए, हम ऐसा कभी, शिंदे साहब ने भी कभी भी ऐसी कोशिश नहीं की है, लेकिन आपने देखा कि एक MP है राहुल शेवाले जी, उन्होंने एक खत लिखा उद्धव साहब को कि हमें बीजेपी के जो कैंडिडेट है, हमारे जो मुर्मू मैडम है जो खड़ी हुई है, वो उनको राष्ट्रपति के लिए वोट करना चाहिए। देखिए, ये भावना है एक आदिवासी महिला के लिए, जो हर किसी की भावना होनी चाहिए, ना कि उन्होंने बोलना चाहिए हर MP ने वो वोट भी डालना चाहिए। और अगर बाला साहब होते तो बाला साहब बोलते कि चाहे कुछ भी हो, आज हम इनको ही वोट डालेंगे, इसको बाला साहब बोलते हैं, इसीलिए बाला साहब का फोटो हर जगह पे रहता है। सर, आज संजय राउत ने एक बार फिर बयान दिया, उन्होंने कहा कि अगर शिवसेना जो है अगर बीजेपी से जाना तो 2019 में क्यों नहीं किया, क्या वजह? वो उसका जवाब उनको देना पड़ेगा। आपने जो इलेक्शन लड़ा था वो सेना बीजेपी युति अलायंस करके आपने लड़ा था, फिर आप क्यों गए? और आप बोलते कि आप उस आघाड़ी के शिल्पकार हैं, तो आप ही जिम्मेदार है उसके लिए। आप खुद को शिल्पकार बोलते तो आप ही जिम्मेदार है। सर, भावना गौरी को लेकर जो कार्रवाई की गई है उसको लेकर क्या कहेंगे? देखिए, एक ऐसा है कि भावना जी को मैंने बहुत करीब से काम करते हुए देखा है। ये पहली हमारी लेडी MLA थी, तो आज सब महिला वर्ग जो है उनका अपमान हो गया है। महाराष्ट्र ऐसा राज्य है कि जिसने पहला महिला धोरण दिया महिलाओं के लिए, और उसी राज्य में अगर हमारे एक MP को, जो महिला MP है, उसको पद से निकाला जाता है तो वो समस्त महिला वर्ग का अपमान है, ऐसे मैं खुद सोचता हूँ। उनको बुलाना चाहिए था, उनके साथ बात करनी चाहिए थी, ये तरीका नहीं होता। देखिए, शिंदे साहब को पहले निकाल दिया और फिर उनके पास मिलने के लिए आदमी भेज दिए, तो आप पहले जख्म बनाते हैं और फिर उसमें मलहम लगाते हैं। यही वो शायद राउत जी, वो उनके लीडर है, वो उनको बताते होंगे कि पहले जख्म बनाओ तो उनको मलहम की ज़रूरत लगेगी, फिर आप मलहम भेज दो, ऐसे रहता है। फिर ऑइंटमेंट भेज दो, वो जो उनको वुंड हुई है उसको हील करने के लिए, ऐसे नहीं होता है। आप लोगों के दिल जीतिए, और दिल जीतेंगे तो आप पूरी दुनिया जीत सकते हैं। प्यार से दुनिया जीती जा सकती है। ये मान के चले कि आपका बयान जो आप कह रहे दिल जीतने का, क्या उद्धव ठाकरे ने लोगों का दिल नहीं जीता? जो मुख्यमंत्री थे, लोग काफी निराश थे। देखिए, उन्होंने लोगों का जरूर मन जीत लिया जब वो कोरोना के अगेंस्ट फाइट कर रहे थे, क्योंकि देखिए उन पे हार्ट सर्जरीज हो गई है और उनके लिए कोरोना काल में काम करना बहुत मुश्किल था। उस मुश्किल में भी उन्होंने जो काम किया, इसके लिए पूरे भारतवर्ष ने उनकी सराहना की। तो मैंने कहाँ बोला कि उन्होंने अच्छा काम नहीं किया? एक ही काम नहीं रहता है, काम बहुत सारे रहते हैं और वो बहुत सारे काम अलग अलग सेक्टर के रहते हैं। कोई किसान का काम रहता है, कोई मजदूर का काम रहता है, कोई शहरी लोग हैं उनका काम रहता है।
तो अलग अलग सेक्टर्स है, तो उनके लिए जब काम करना है तो आपको लोगों को मिलना पड़ता है, बहुत सारे लोगों से इंटरेक्ट करना पड़ता है। गरीब लोग जो हफ्ते में एक बार आते हैं, उनको लगता है कि मैं अगर सीएम साहब को मिलूंगा, उनको एक चिट्ठी दूंगा तो मेरा काम मिल जाएगा, चाहे उनका काम हो या ना हो, सीएम उनको मिलते हैं तो उनको तसल्ली हो जाती है। और ये तसल्ली बहुत अहमियत रखती है लोकसभा में, ये लोक गणतंत्र में। सर एक और सवाल जानना चाहेंगे, जिस तरह से आपने उद्धव ठाकरे साहब की तारीफ की, अगर वो आपको कॉल करते हैं आप सभी को, क्या वापस आप लोग जाएंगे उनके साथ? देखिए वो हमारे नेता हैं। मैं आपको एक छोटा सा उदाहरण देता हूँ। देखिए एक मैरिज तय हुआ था और वो मैरिज किसी काम से किसी को लगा कि मेरा मान नहीं रखा, इसे वो मैरिज टूट गया। मेरी सुनिए तो। और अगर वो लड़का लड़की भाग जाती है और फिर उसको वापस आना है तो उसको अपने जो घर के प्रमुख है उसका भी परमिशन लेना पड़ेगा और उसके जो पिताजी है उसको भी उनको बुलाना पड़ेगा। तो अभी तो क्या ये मैरिज हो गया, समझिए सेना बीजेपी का अलायंस हो गया, तो अभी हम लोग अकेले निर्णय नहीं ले सकते, बीजेपी को भी कंसल्ट करना पड़ेगा। ये तो बात ये हो गई। और हमारे हेड ऑफ द फैमिली कौन है? उद्धव साहब है, उनको हमें बुलाना पड़ेगा, उसके सिवाय कुछ नहीं होगा। और अगर बुलाते हैं तो भी उनको, जो मैंने अभी आपको एग्जाम्पल दिया, उस तरह बीजेपी से बात करनी पड़ेगी, उनके टॉप लीडर से, कि हम लोग अभी आशीर्वाद दे रहे हैं। तो ये हो गया ना, अभी सब हो गया। अब इससे पीछे देखिए, जो महाराष्ट्र में हो गया उसको हम लोग पीछे नहीं लेके जा सकते। आगे चल के क्या करना है वो एक बड़ा लीडर सोचता है, और उद्धव साहब एक बड़े लीडर है, उनको आप अपना आशीर्वाद हमको देना चाहिए, हम सब लोगों को आशीर्वाद देना चाहिए, महाराष्ट्र की जनता को आशीर्वाद देना चाहिए। और जैसे बाबा साहब एक सुप्रीमो थे वैसे सुप्रीमो उनको बनना चाहिए, ना कि कोई पद लेना चाहिए, ऐसे मुझे लगता है। बाबा साहब सुप्रीमो क्यों थे? वो दूसरों को बनाते थे, वो दूसरों को मुख्यमंत्री बनाते थे। जब कोई स्टेट में भी, अभी देखिए गुजरात में एक समस्या हुई थी और उस वक्त भी उन्होंने बात की थी टॉप लीडरशिप से कि ये नहीं होना चाहिए, तो उनका लोग सुनते थे, क्योंकि वो कोई अपने हित की बात नहीं करते थे, वो जनता के हित की बात करते थे, हिंदुत्व के हित की बात सर वही करते थे। आखिरी सवाल है हमारा कि असली शिवसेना को लेकर लगातार सवाल उठ रहे हैं, उसको कब तक वो चीज पर्दा कब तक साफ देखिए, होगा? असली और नकली शिवसेना बिल्कुल नहीं रहती है। हमारा शिवसेना वो विधिमंडल का गठ है और वो गठ हमारा रहेगा आज जो सत्ता में है। तो हम लोग आज शिवसेना बीजेपी करके सत्ता में है, उन्हें साथ में चलना है या नहीं ये उनको सोचना चाहिए, उनको आशीर्वाद देना है या नहीं वो उनको सोचना चाहिए। आखिरी सवाल और जानना चाहिए, आपने जिस तरह लड़का लड़की का उदाहरण दिया, लड़का लड़के मैंने फैमिली का उदाहरण दिया, मैंने लड़का लड़के का नहीं दिया, फैमिली का उदाहरण दिया। नहीं तो बोलेंगे कौन लड़का है कौन लड़की है, ये भी सवाल लोग उठाएंगे। आपने कभी सामने से खुद कॉल करके बात करने की कोशिश की कि उद्धव साहब जो हुआ वापस आ जाइए, इनसे अलायंस टूट गया? आप एक बार कॉल करके देखिए, आप एक बार कॉल करके देखिए आपका कॉल लगता है या नहीं। केसरकर साहेब, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये पहिल्यांदाच अनंत दिघे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे, आपली काय भावना आहे आजच्या दिवशी? कारण आतापर्यंत या दालनांमध्ये वेगवेगळ्या विभूतींचे फोटो होते, आज पहिल्यांदा अनंत दिघे यांचं सुद्धा फोटो जो आहे तो दालनात लावण्यात आला। आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, मग आपल्या गुरुचा फोटो आपण लावायचा नाही का? ते धर्मवीर आनंद दिघे होते आणि ते शिंदे साहेबांचे गुरु होते, मग गुरुचा एका शिष्याने केलेला तो सन्मान आहे असं मला स्वतःला वाटतं। त्यांची तस्वीर या मंत्रालयामध्ये लागणं हा त्या गुरुचा त्यांनी केलेला सन्मान आहे। आणि त्याच्याबरोबर त्यांनी सगळ्यांचे फोटो लावलेले असणार, बाळासाहेबांचा असणार, मोदी साहेबांचा असणार, त्या ठिकाणी राष्ट्रपतींचा असणार, सगळ्यांचेच असणार। त्याच्यामुळे तो एक गुरुचा शिष्याने केलेला सन्मान आहे असं मी स्वतः समजतो। साहेब, शेवटचा प्रश्न, उद्धव साहेबांनी तुम्हाला सर्वांना परत बोलवलं, तर यावरती तुमची आता भूमिका काय असणार हे मराठी सांगा। अहो, भूमिका मी तुम्हाला एवढंच सांगितलं की आपण ज्याला एखाद्या कुटुंबामध्ये असा प्रसंग येतो, आणि आता काय झालेलं आहे की आम्ही ऑलरेडी सत्तेमध्ये शिंदेसाहेब आले, त्यांच्याबरोबरचे सगळे हे आणि बीजेपी एकत्र आले, म्हणजे नवीन एक कुटुंब तयार झालं। आता या कुटुंबामध्ये जर परत जायचं असेल तर त्या कुटुंबामधले आज आम्ही एकटे नाही आहोत, आमच्यावर बीजेपीसुद्धा आहेत। आम्हाला बोलवताना त्यांना बीजेपीशी सुद्धा चर्चा करायला लागेल, आम्हाला आशीर्वाद द्यायला लागेल, आणि जे कोण असं मध्यंतरी हे का घडलं आणि त्याला जे लोक जबाबदार आहेत त्यांना कुठेतरी, तुम्ही असं म्हणत नाही की शिवसेनेतून काढून टाका, पण त्यांना थोडं तरी बाजूला ठेवा। नाहीतर अनेक लोक अशी आहेत की जे आम्ही ज्याला आमची कामं घेऊन यायचो त्याला काही लोक यायचे आणि सांगायचे तुम्ही आमच्याकडे ही कामे द्या, आम्ही ते उद्धव साहेबांना सांगतो। त्याच्यासाठी आम्ही आमदार नाही झालो। आमदार म्हणून आमचा अधिकार कोणाचा आहे? तर आमचे मुख्यमंत्री आमचे प्रतिनिधी असतात, आम्ही ज्याला आमचा ॲप्लिकेशन आहे तो त्यांच्या हातात देऊ, आम्हाला एक समाधान असतं की योग्य व्यक्तीच्या हातात पाठवलं, कोणीतरी एजंटमध्ये येईल आणि आम्हाला सांगेल माझ्याकडे अर्ज द्या,
तो त्याचा अधिकार नाही, तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो कोणाला देता येत नाही. हे आपण लक्षात घ्या. तो एक भावनेचं ते बंधन आहे. हे बंधन कुठे चुकतं का? सर, पण तुम्हाला सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, आज तुम्ही शिर्डीला जाताय, काय मागणं आहे? मी आभार मानायला जातोय साईबाबांचे, की आमची लढाई सर्वसामान्य माणसांसाठी होती. साईबाबांच्या कृपेने ती पूर्ण झालेली आहे, म्हणून साईबाबांचे आभार मानणार. आणि या सरकारकडून खूप चांगलं काम गरीब लोकांसाठी हो म्हणून प्रार्थना सुद्धा करणार. केवळ शिर्डीला नाही जाणार, तर पंढरपूरला सुद्धा जाणार. मी देवभक्त आहे म्हणून असं बोलू शकतो. देव तुमच्या तोंडूतून वजवत असतो. मला एवढी बुद्धी नाही की मी हे बोलू शकेन, परंतु मी हे का बोलू शकतो? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो छोटंसं. तुम्हाला वाटेल की मी मोठ्या मोठ्या मुलाखती देतो म्हणून. ज्याला महात्मा गांधी इंग्लंडमध्ये गेलेले होते, त्याला तुम्हाला माहिती आहे विन्स्टन चर्चिल जगामध्ये सगळ्यात जास्त कोणाचा द्वेष करत असतील तर ते महात्मा गांधींचा करायचे. आणि म्हणून ते तुमच्यासारखे पत्रकार त्यांचे मित्र होते, कारण ते पंतप्रधान होते. तर ते आपल्या पत्रकारांना पाठवायचे, हा प्रश्न तू विचार म्हणून. आणि त्याने एक प्रश्न महात्मा गांधींना विचारला की रेल्वे आल्यामुळे भारत देश एक झाला, त्यामुळे रेल्वे पोस्ट हे फार महत्त्वाची खाती होती. पोस्ट ऑफिस झाल्यामुळे तुमचा पूर्ण भारत देश एकामेकाला जोडला गेला, रेल्वेमुळे जोडला गेला. तुमची जी यंत्रणा आहे, ज्याला आपण IAS म्हणतो, त्या काळामध्ये त्याला वेगळं नाव होतं, तर ते आम्ही घडवलं. जर आम्ही नसलो तर तुमचा देश चालवणार कोण? महात्मा गांधींनी 2 मिनिटं विचार केला, कारण कठीण प्रश्न होता. त्यांनी सांगितलं की माझा देव माझा देश चालवेल. आणि त्यांच्या शब्दामध्ये खूप खूप गूढ असा मतितार्थ लपलेला होता. अनेक संकटं आली, परंतु आपला देश तुटला नाही. याचं कारण असं आहे की आमच्यावर ज्याला संकट येतं त्याला आम्ही म्हणतो की देव परीक्षा बघतोय. आम्ही ऑप्टिमिस्टिक असतो, आम्ही म्हणतो की देव चांगले दिवस दाखवेल. आणि ह्या इच्छाशक्तीने आम्हाला एकत्र ठेवलेलं आहे. तो देव कोणाचा असतो, प्रत्येक धर्माचा देव वेगवेगळा असेल, पण त्या देवामध्ये त्याची श्रद्धा हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या वैशिष्ट्याने आम्हाला, म्हणून ज्याला आपण भारतीयत्व म्हणतो, हिंदुत्व म्हणतो, त्याच्यामध्ये एक मोठा अर्थ दडलेला आहे. आणि तो अर्थ त्यावेळेला महात्मा गांधींना माहिती होता. आणि त्यांनी जो सांगितला, रशियासारखी महासत्ता विघटित झाली, परंतु भारत देश विघटित झाला नाही. ही ताकद जी आपल्याला एकत्र आणते, आणि तो आमचा देव आहे. आणि त्या देवाचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही हिंदुत्व म्हणतो, आणि त्या हिंदुत्वाचा आम्ही पुरस्कार सुद्धा करतो. त्याच्याप्रथम एक शेवटचा प्रश्न. एका वृत्तपत्रात आज अशी बातमी आलेली आहे की शिंदे सरकारनं गेल्या सरकारचा साधारणचा 13,500 कोटींचा काहीतरी निधी जो आहे तो थांबवलेला आहे. तो कधीपर्यंत पास केला जाईल, काही तुम्हाला याबद्दल कल्पना? एक गोष्ट असं की कुठलंही सरकार आलं की आदल्या सरकारने 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात घेतलेल्या निर्णयाचं पुनर्विलोकन केलं जातं. हे पुनर्विलोकन प्रत्येक गव्हर्नमेंट करतं. आमची सेना भाजपची युती होती, परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर 6 महिन्यातले सगळे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी थोपवले. आणि मॅडम, तुम्हाला सांगायला मला कदाचित वाईट वाटेल की मी एवढ्या तळमळीने का बोलतो. एक निर्णय होता, हजारो लोक आहेत ज्यांची जमीन ही महाराष्ट्र शासन म्हणून लागलेली आहे, त्याचा एक निर्णय मी करून घेतला होता. शेवटच्या दिवशी अगदी मुख्यमंत्र्यांच्याकडे रात्री गेलो, हे लागायची होती आचारसंहिता, त्यांनी सही केली, निर्णय झाला, लोक आनंदित झाली. निर्णयाचं ज्याला पुनर्विलोकन झालं, 2.5 वर्षानंतर सुद्धा अजून त्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन मिळाली नाही. हे आमचं दुःख आहे. आमचं दुःख आमच्या हृदयामध्ये असतं, आम्ही कधी बोलून दाखवत नाही. पुनर्विलोकन आमचं शासन करेल, त्यावेळेला वेळेवर त्याच्यावर निर्णय सुद्धा देईल. आणि जे जे लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत तिथं सकारात्मक निर्णय सुद्धा घेईल. धन्यवाद. थँक्यू.